साधे 160 चे पोरं सुद्धा 160 म्हणजे सहज विषय 154च्या नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले. तुम्हाला आरोपी सापडत नाही. सरकार आलंय, सरकार गोरगरिबाला न्याय देणार का नाही? संतोष भायाचा हत्या झाली, परभणीचं प्रकरण झालं, राजगुरुनगरला झालंय, त्याच्यानंतर उरणमध्ये झालंय, काल धाराशिव मध्ये झालंय, आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली, तरीही ते रॅकेट पकडलं जात नाहीये. परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून त्या आरोपीला जाऊन सांगितलं, मला सत्तेचं पाठबळ आहे, मला कोणी अटक करू शकत नाही, मी या पोरीला घरात घुसून उचलून नेणार, असा आरोपी म्हणतोय. मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे. मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड आहे. मग आम्ही जर खवळलो, आम्हाला नाव ठेवू नका. आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही, हे प्रामाणिकपणानं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जावं, त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं, आम्ही 2 दिवसात 3 दिवसात सगळे पकडणार आहेत. आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावले त्याचंही कुटुंब उठून आत टाका, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या. काय त्याची परवानगी, अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते. विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते, एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच, त्या बिचाऱ्याला काही काम नाही, तेवढं काम तरी होईल. एका झटक्यात तुमचं बी आरडायचं कमी होऊन जाईल. तुमच्याला झपका वेगळाच आहे. हो ते टीव्हीवर बघले का थुतारा झाले म्हणतात लोक. मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार, मग तो कोणी पण असू दे, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार. माझी शेवटची विनंती आहे, संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा, नसता हे राज्यभर लोन जाणार आहे. आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना, कसली जागीरदाराची आवड झाली तरी हे मनोज जरांगे मॅटर दाबून देत नसतो. पण येऊ दे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेनं मागे सरकायचं नाही. बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. मला आजच माहित झालं ते मुख्यमंत्र्याच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळचे म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोच सगळ्याला टाकी देईल 100% अशी आपण सगळी आशा व्यक्त करू. कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळेल 100% आपण समाज विश्वास ठेवू. मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाना राव, कपा कपा उठणार तुमचं तरी काय नीट राव, तुम्हाला काय डिझेल विकत आणायचंय का काय का नाही कणाकणा जायचंय ट्रक न्यायची टप्पू भर गाभाळ कोचा धर गाभाळ कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायच्या मध्ये काय तरी नीट आहे. तुम्हाला काय राव काय आणायचं, डिझेलला पैसे लागत असले देऊ का, त्याला काय गावा एवढा लोड घ्यायचा तुम्हाला. साप नका पोचू, साप येत बरे. मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत, यांना किती दूध जर पाजलं ना हे वर टंगडी करून मुतत आहेत. पोचू नका यांना, तुम्ही पोचलं आम्ही चरबी उतरणार आहेत. मग 100% चरबी उतरणार. आपण ज्याची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरीत असतो. लय खतरनाक गावला दे मग ही उतरणार म्हणजे उतरणार. आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू. संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे. संभाजीराजेंचं भाषण झाल्याशिवाय एकानंही जागा अजिबात सोडायची नाही. कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळतील म्हणले, त्यामुळे मी पण सोडणार नाही. अजिबात एकानं सुद्धा उठायचं नाही.
धन्यवाद. जय शिवराय.